पोह्यावरती. मग मला ते कळलं की अरे हे कॉल होते तुला तुला पोहे देणं हे म्हणजे मी खाऊ शकत होतो बाहेर, काय खाल्लं असतं बाहेर, काय डाळ आणि रोटी खाऊ शकतो असो. सो असे अद्भुत अनुभव आहेत काही काही. अश्वत्थामा पण मी म्हणत नाही की क्लिअर अश्वत्थामा, बट काइंड ऑफ आय कॅन से त्याचं पण एक मला अनुभूती झाली. विषय म्हणजे गंभीर होता तो, कमाल होता ते. म्हणजे उग्ररूप जे असतं ना ते पण मला बघायला मिळालं काही काही ठिकाणी. मी एक सांगतो किस्सा आणि आपण थांबू खरंच. सॉरी 2 मिनटं. मी गरुडेश्वरला होतो. गरुडेश्वरला काय आलं, माझी ताटली आधील्या दिवशी कुठेतरी राहिली, मी वाळत ठेवली उन्हात आणि पुढे चालत गेलो. मी म्हटलं आपण नवीन घ्यायला गेलो तर घेता घेता मी एक फ्रुटी घेतलं, फ्रुटी प्यायला, आणि एक पाण्याची बाटली घेतली. तर मी असं चालत होतो तर एका बेंचवरती, अशा बेंचवरती एक महाराज असे बसले होते, पाय असा ठेवून, आणि त्यांना इथे बेकार लागलं होतं, कळत होतं, ते रॅप्ट होतं, पांढऱ्या पट्टी होती, आणि ते बाळ बघून हसले, असं वेगळं हसलं होतं, काहीतरी डेंजर हसले. म्हणलं नर्मदे हर महाराज. त्यांच्याकडे सामान होतं पाहिजे, तर नर्मदे हर महाराज म्हणलं, नर्मदे हर झालं. मग त्यांनी बघितलं हातात हे माझ्या पाण्याची बाटली आणि होती. म्हटलं महाराज पाहू घे क्या? ते म्हणले हा देतो. दिलं त्यांना मी. मग म्हटले थाली थाली असं काहीतरी थाली होती, मला वाटलं थाळी पाहिजे. म्हणून हा दिलो आपली पालो ये मी लिहिलो म्हटलं. मग मी पैसे द्यायला गेलो, म्हटलं असू दे तुमच्याकडे, नाही पैसे नको म्हटले मला. मग मी परत माझी थाळी, अजून एक नवीन थाळी घ्यायला गेलो आणि मी थाळी घेऊन आलो. मुझे और एक चाहिए म्हटलं, मला अजून एक थाळी पाहिजे. म्हटलं हे काय आता प्रकरण? हरकत नाही घ्या, दिलं मी तिसरी थाळी घ्यायला गेलो. तिसरी थाळी घेऊन आलो तोपर्यंत त्यांनी ते माझा जे होतं ते अर्ध वगैरे पिऊन झालं होतं त्यांचं. आणि मग आमचा असं संवाद असं काय झाला नाही. त्यांनी माझ्याकडे बघितलं, मी बघितलं, आणि मला म्हणले पालो. अर्धा माझं जे उरलं होतं हे पालो. माझी ही चूक आहे, माझा काय डोक्यात आलं माहीत नाही. मी म्हणलं महाराज मेरे पाल आहे, माहीत नाही माझी चूक असू शकते. आणि ते जे काय हसलेत ना ते मी विसरणार नाही. माहीत नाही माझी चूक असेल, मी पहिला हवं होतं किंवा काय माहिती. पण मी म्हणलं ब्लाइंडली विश्वास ठेवणं पण कधी कधी काय माहीत नाही, गडबड होऊ शकते. पण मी त्या महाराज म्हणले ये पालो. मी नाही म्हणल्यापेक्षा नाही महाराज नाही ना आपी पालो असं मी म्हणलं. नाही म्हणलं नाही, आपी पालो असं म्हणलं, आणि मी निघालो तिथं. पण ते हसले ते मी विसरू शकत नाही. असे जे काय हसले ना असं काहीतरी विचित्र नाही, पण वेगळंच हास्य होतं ते. सो गौरव आहे का इथे? गौरव मला म्हणलेलं ना आहे, शंकर महाराजांचं मी दर्शन घेऊन जेव्हा गेलेलो ना, तो म्हणला की तुला ते दर्शन देणारच कुठल्या ना कुठल्या तरी रूपात. म्हणजे वन ऑड केस, तुमची श्रद्धा पाहिजे या गोष्टीवरती. नाही मी काही म्हणत नाही, तेच असू शकतं, पण मला वाटले. आणि तेव्हा मला गौरव गरुडेश्वरलाच पहिल्यांदा घेऊन गेला होता, जिथं मला परिक्रमेचा माझ्या डोक्यात घुमायला लागलं. सो मी म्हणतो मला वाटतं की तेच असतील. आणि बाकीचे आहेत खूप सारे इन्सिडेंट. असो, आपण भेटू, बोलू. आणि नर्मदे आरती नाही तर काही जणांना सुरू करू आपण आरती साईडला ठेवूया. पण त्यांना जेवण नाही, सुरू करूया मी करतो. असो, नर्मदे. मी बोर नसेल गेलं काय हो. हां, सगळ्यांनी प्रसाद घेऊन जावा. एक हळूहळू जा, एकेकाने एकदम गर्दी होईल नाही आहे कुठे. ठीक आहे, बघा तुमचं तुम्ही बघा.